नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये। तर आमच्या चिनूचा आहे ना डोस राहिला आहे, अजूनही दिला नाही तिला डोस। तर तिला डोस द्यायला म्हणजे आम्ही हिला दवाखान्यात नेलं होतं। मग डॉक्टर म्हटले की हिचा डोस इथं नाही भेटणार, नाशिकला भेटेल। मग नाशिकला भेटेल म्हटलं बापरे, आणि नाशिकवरून नुसता डोस आणायचं म्हटलं तर नुसता बर्फामध्ये आणावं लागेल म्हणे, असं तर काही आणता येणार नाही म्हणे, त्याला थंडावा लागतो डोसला। तर म्हटलं बापरे, आता मग चिनूलाच दादा आला तेव्हा नाशिकला गेला, चिनूला घेऊन गेला। मग तिची तयारी केली आणि बॅस्केटमध्ये तिला ठेवलं, रुमाल वगैरे टाकला, खाली चादर वगैरे टाकली आणि त्याच्यावर त्या बॅस्केटमध्ये चिनूला ठेवून दिलं। मग दादा डोस घ्यायला सकाळी सकाळी घेऊन चालला। तर चिनूला असं वाटलं की मला हे बॅस्केटमध्ये घालून कुठं चालवलं, ती मग गागायची आणि ती घाबरून गेली। आणि तिला असं वाटलं घरची तर कोणीच दिसेना। आता दादा ड्युटीवरून आला तर 4-5 दिवस, मग दादालाच म्हटलं तूच घेऊन जाय आता तिला डोस द्यायला। तिला असं वाटलं हे मला कुठं घेऊन जाताय, काय घेऊन जाताय, ती घाबरून गेली आणि घरून एकदम ठणठणीत गेली ती। आणि तिथं गेल्यानंतर तिला ताप वगैरे, मग डॉक्टर म्हणे हिला तर ताप आहे, हिला डोस कसं काय द्यायचा। मग एवढ्या लांब जाऊन सुद्धा तिला डोस देता नाही आला। मग ताप होता, चेक केलं ताप वगैरे, आणि ती कधी मध्ये खात नव्हती। मग म्हटलं ते पण सांग खात नाही। मग टॉनिकची बाटली वगैरे दिली आणि तापाचे औषधं दिले। मग ते घेऊन इथं आला। म्हटलं आता एवढ्या लांब नेऊन सुद्धा तिला डोस देणं झाला नाही, मग आता करायचं काय। तर मग 40 गावला तपास केला की बा डोस भेटेल का। मग आहे 40 गावला पण दवाखाना, मग ते डॉक्टर म्हणे हो भेटेल, इथं भेटेल। मग आता चिनूला आमचा डोस द्यायचा आहे, पण ह्या पावसाच्या वातावरणाने चिनूला काही नेता आलं नाही। आता उघडलाय पाणी, अरे बापरे, गबाय नुसती बळबळ करते, बाहेरून आवाज येतोय ना बोलायचा, तिला वाटतं कोण आहे, कोण नाही, पाहायला कल्पात कोण नाही। आज चिनू नकटा बाल आहे आमच्या चिनूच्या आमच्या घरात खूपच लाड आहे। शरीर नाड करता आमचे चिनूचे है ना। पप्पा तर नाही करता, पप्पा तर 40 गावला गेल्या। चिनूला आहे का खायला की आणायचं, चिनूला हे आहे का, चिनूला ते आहे का, मग सगळं आहे चिनूला। अजून काय आणू नका आमच्या चिनूला है ना। आमच्या चिनूला अजून काही आणू नका, नको चिनू सावायचा एवढं कशी छिडकुडा नट्टाच्या माझ्या।